ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि हा व्हायरल व्हिडिओ नेमका काय आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत नवनाथ आबा वाघमारे आहेत, ओबीसीचे नेते आहेत। बरीचशी चर्चा या व्हायरल व्हिडिओची पण होते आणि जे काही आरोप केलेले त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरती या संदर्भामध्ये सुद्धा बरीच चर्चा होते। या ऑडिओ क्लिपमध्ये जो आवाज आहे आणि जे ते दिसत आहेत याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे त्याबद्दल काय म्हणाल? खरं तर काय झालंय, एआयचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे। आजच्या जमान्यामध्ये काही होऊ शकतं। आता ते खरं तर लक्ष्मण हाके यांनाच माहीत असेल ते खरं आहे की खोटा आहे, परंतु आजच्या घडीला आपण बऱ्याचदा बघतो किंवा कुणाचा आवाज कुणाला जोडला जातो, कुणाचं डोकं कुणाला जोडलं जातं आणि सगळं व्हिडिओमधून सुद्धा असं दिसतं। त्याच्यातून आपल्याला हे सगळं ते माझ्या मते एखाद्या लॅबला जाऊन ते तपासल्याशिवाय ते काय कळू शकत नाही। कारण की आता काय झालं आहे, कोणी चळवळीत काम करत असलं आणि त्याला त्याच्यामागं जर जनाधार एखाद्या वेळेस तयार होत असेल तर ट्रोल होण्यासाठी वेगवेगळे फंडे प्रत्येकजण वापरत असतं। आता आमच्या लक्ष्मण हाके असेल किंवा मी असेल, महाराष्ट्रभरात आम्हाला कुठेतरी आता जरांगेच्या टोळी आम्हाला सातत्यानं ट्रोल करण्याचं काम करत असेल। जरांगेकडे काय झाले, पैसा खूप झाला आहे, पैसा अतिप्रमाणात झाल्यामुळं मग ते सगळे ट्रोलर विकत पेड ट्रोलर आहेत, त्यांच्याकडे एडिटर आहेत, सगळ्या गोष्टी। मी म्हणतो मीडियाकडे जेवढे ट्रोलर नसतील, मीडियाकडे जेवढे एडिटर नसतील, मीडियाकडे जेवढे भारी भारी कॅमेरे नसतील, एवढी यंत्रणा जरांगेच्या सिस्टमकडे आहे। कशी आडमाप करोडो रुपये आमची माया जमवल्याच्यानंतर ह्या गोष्टी करता येतात। आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांची लेकरं जमिनीवर राहून काम करतो, आमच्या ओबीसी भटक्या विमुक्तासाठी काम करत असताना आम्हाला अशा गोष्टीला समोर जावंच लागणार आहे। आम्हाला आमच्यावर शिंतोडे ओढले जाते, पण आमच्या समाजाला माहीत आहे खरं काय आणि खोटं काय। समाजाचा आमच्यावर विश्वास आहे, आम्ही समाजासाठी काम करतो। हे त्यांचा रोग कुठे होता हा पण आता प्रश्न विचारला जातोय, कारण त्याच्यामध्ये एका पुतण्याला CM-DCMला भेटायला घेऊन गेले अशा पद्धतीचा उल्लेख आहे। त्यामुळे त्यांचा रोग छगन भुजबळ यांच्याकडे होता का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय। असंही असू शकतं आणि काय असतं, त्यांना असं वाटलं असेल किंवा आता स्वतः भुजबळ साहेब मंत्री आहेत, पुतण्याला मंत्री करायचं आहे। आता त्याच्यातून त्यांचं काय म्हणणं आहे, ते खरं तर लक्ष्मण हाके याच्यावर उत्तर देऊ शकतील, परंतु असं मला वाटतं किंवा ते भुजबळ साहेबावर बोलणार नाहीत। परंतु मी ती खरं तर बाईटच ऐकलेली नाही अद्याप। पूजा जोळे हिनं सांगितलंय की आपल्या एका मित्राच्या माध्यमातून ही जी व्हिडिओ क्लिप आहे त्यांना भेटली आणि त्यांनी मग त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलेलं आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे? एकतर लक्ष्मण हाके यांनीच खरं तर त्यांचे सहकारी कोण आहेत, त्यांच्यासोबत असणारे लोक किती विश्वासू आहेत, विश्वासू लोक सोबत ठेवणं गरजेचं असतं। आता मी सुद्धा आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, परंतु माझं काय अद्याप असं कुणाला काही सापडलं नाही। कारण की स्वतःच्या जवळचे जर चुकीचे काही सापडत असेल, माणूस जेवायला बसतं, माणूस कुठेतरी गप्पा छप्पा हाणताना व्हिडिओ तयार, पाठीमागं सुद्धा भुजबळ साहेबाच्या विषयी असाच व्हिडिओ त्यांचा कुणीतरी काढलेला होता गप्पा मारताना, असे व्हिडिओ। आणि आपण बी थोडं बोलताना, आपण कुठेतरी जेवताना या सगळ्या गोष्टीचं तारतम्य आणि भान बाळगूनच राहणं गरजेचं आहे। कारण की राजकारणात समाजकारणात मोठं होत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं एक आचारसंहिता आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे आणि आचारसंहिता नाही लावून घेतली तर मग हे असे काही ना काही लोक सुरू करतात। लोकांना आमंत्रण देण्याची आपण संधी नाही ठेवायची। काहीतरी त्यांना सापडन असं आपण काही केलंच नाही तर सापडणार नाही, आणि नाही केलं तरी मग काय ते तथ्य समोर येतं। समजा एखादी गोष्ट नाही केली जर त्याचं आपण मॉर्फ करून दाखवलं। लक्ष्मण हाके म्हणतात की या सगळ्यांशी माझा काही संबंध नाही आहे, मी कुणाचं नाव घेतलेलं नाही आहे आणि काही जण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे बघा, आता एकतर ते भुजबळ साहेबावर काय बोलले मी हे बघितलं नाही, परंतु ते तुम्ही तुमच्या माध्यमातूनच तुम्ही सांगायला लागले म्हणून मी बोलतो। त्यांनी बोलायला मध्ये त्यांनी म्हटलं, मी तुम्हाला सांगतो ते काय म्हणालेत। आपल्या मागे याची फरफट झाली आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे, सगळी मीडिया मॅनेज करणं, स्टेज डेकोरम करणं, बातम्या लावून घेणं हे सगळं आहे। लोक काय म्हणत होते आंदोलन करा, आपल्या उपस्थितीत त्यांनी सांगितलं की आंदोलन थांबवा आणि भेटायला कुणाला घेऊन गेले, स्वतःच्या पुतण्याला CM-DCMला भेटायला गेले। नाही, आता ते लक्ष्मण हाकेंच्या मनात काय आपल्याला माहीत नाही। कारण की आता हे भुजबळ साहेब आमचे ओबीसीचे नेते आहेत, आज त्यांचं वय झालं आहे, त्यांच्या वयानुसार ते बोलत असतील नसतील, आम्ही दोघं बोलतोय, परंतु आमचं म्हणणं आहे भुजबळ साहेब वयाच्या हिशोबाने बोलत नसतील, परंतु राज्यामध्ये अनेक मंत्री आहेत ना। आणि खरं तर या राज्यामध्ये आमचं ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कुठल्या वेळात जाऊन लपलेले आहेत। बावनकुळेंनी बाहेर आलं पाहिजे, बावनकुळेंनी ओबीसीचे प्रश्न मांडले पाहिजे, बावनकुळे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष झाले, त्यांना ते गरजेचं आहे ना ओबीसींना न्याय देण्याचं। कारण ज्याप्रमाणे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत, ते सातत्यानं त्यांच्या समाजासाठी इमानदारीनं काम करतात, परंतु आमचे उपसमितीचे अध्यक्ष इमानदारीनं काम करत नाहीत। खोटं फक्त महसूल खातं घ्यायचं आणि मलाही गोळा करण्याचं काम बावनकुळेचं चाललेलं दिसतं, बाकी काय नाही। या व्हिडिओ नंतर मराठा आणि ओबीसी अशी ठिणगी पेटते का हा पण प्रश्न आहे, कारण त्यामध्ये एक वाक्य असं पण आहे की आपल्याला आता सॉफ्ट कॉर्नर कोण असू शकतं, तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे असू शकतात, पंकजाताई मुंडे असू शकतात, तिन्ही मोठ्या नेत्यांची नावं घेतली असं लक्ष्मण हाके म्हणताय का? हे बघा, सॉफ्ट कॉर्नर जर बावनकुळे, फडणवीस आणि हे असते
तर यांनी ओबीसीचं इतकं वाटोळं होऊन दिलं नसतं. ओबीसीच्या गावगाड्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून समजा 2-3 वर्षापासून जे बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. मग त्यावेळेस आम्ही फडणवीसांना एक ओबीसी आमचा DNA म्हटल्याच्या नंतरच ओबीसीने बरोबर मतं दिली. ते एक मायक्रो समाजातला माणूस मुख्यमंत्री होतो याचा आम्हाला आनंद होता, कारण की आमचा कुठेतरी आम्ही बी छोट्या जातीतले आहोत आणि आमच्यापेक्षा छोट्या जातीतला माणूस मुख्यमंत्री होतो आणि त्याचा आम्हाला नक्की न्याय देईन व छोट्या छोट्या जातीला गरीब मराठ्यांना न्याय देईन. पण याच्यात उलटं झालं, याच्यात गरीब मराठ्यांचं संपलंय आणि ओबीसीचं संपलंय. फक्त प्रस्थापित मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत गरज नाही, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण वरबडून घ्यायचं. त्याच्यासाठी चाललेला खटाटोपी आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते सातत्याने याच्यावर कुठं नियंत्रण ठेवण्याचं त्यांनी आपल्याला दिसत नाही. आणि आमचे बावनकुळे तर कुणाला दबतात किंवा फक्त महसूल खात्यातून मलाही गोळण्या करण्याच्या नादात दिसतात. कारण की बावनकुळेंनी जर असं केलं तर त्यांना होत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एखाद्या जबाबदार आणि ओबीसी समाजाची खांद्यावर जबाबदारी घेणाऱ्या मंत्र्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे. कारण की बावनकुळे सपशेल अपयशी ठरलेत ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी, ओबीसीचे प्रश्न हक्क अधिकार वाचवण्यासाठी बावनकुळे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळं लक्ष्मण हाके जरी म्हणत असले बावनकुळे, देवेंद्र फडणवीस किंवा कोणी, तर मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ओबीसीची बाजू कोण बोलतंय, ओबीसीचे प्रश्न कोण मांडतंय याच्याशी आम्हाला महत्त्व आहे. व्हिडिओ आता व्हायरल होतं, त्याची पुष्टी TV9 सुद्धा करत नाहीये, पण बरेचसे प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. काय मागणी असणार आहे ओबीसी समाजाची या व्हिडिओबद्दलची? हे बघा, व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाकेंचा भुजबळावर बोललेला व्हिडिओ म्हणता ना तुम्ही. आता भुजबळ साहेबावर बोललेलं कुणालाही आवडत नाही, कारण की भुजबळ साहेबांनी गेलं पूर्ण आयुष्य ओबीसीसाठी लढलेले आहेत. हे बघा, आज त्यांचं मोठे हार्टचं ऑपरेशन झालं आणि 2-3 महिने हॉस्पिटलमध्ये होते आणि माझ्या मते आता 80 वर्षाच्या आसपास असणारं त्यांचं वय. याच्यातून त्यांनी मागचा संघर्ष पाहिला. आज ते नाही बोलले तर त्यांच्याकडून आपण अपेक्षा नाही केल्या पाहिजे. बाकी मंत्र्यांनी बोललं पाहिजे. मी म्हणतोय ना, आज अनेक मंत्री आणि ते विशेषतः बावनकुळेंनीच बोललं पाहिजे. लक्ष्मण हाके काय बोलते त्याच्याकडे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. लक्ष्मण हाकेंचे आणि बावनकुळेचे काही संबंध असले तर आम्हाला काय माहिती आहे, कारण की बावनकुळेंची त्यांची सेटलमेंट असली तर आम्हाला माहीत नाही. परंतु बावनकुळे सपशेल अपयशी ठरलेले आहेत. बावनकुळेंनी ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोललं पाहिजे आणि होत नसलं तर राजीनामा दिला पाहिजे ओबीसी उपसमितीचा. म्हणजे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली. नेमकी आता या व्हिडिओची सत्यता काय आहे आणि बाहेर येणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.